पाहतोय काल 22 तारखेपासून कायमी अनुदान कृती समिती श्री खंडेराव जगदाळे त्यांच्यासह आंदोलन करतायत। खाली सगळी मंडळी भेटायला आपल्याला आली होती, मी पण होतो, पण आपण काहीतरी मीटिंग लागल्यामुळे बाहेर गेलात, आपली भेट झाली। त्यांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला पुढील टप्पा द्या। पुढील टप्पा काय? 20ला 40, 40ला 60, 60ला 80 आणि जे 80 देतोय त्यांना 100%। एक वाढीव 20चा टप्पा ते मागतायत। आपल्याकडून या उत्तरात असं अपेक्षित होतं की आता अधिवेशन चालू आहे, कुठली आर्थिक मागणी करायची असेल तर त्याला पुरवणी मागणी लागते। आता पुरवणी मागण्या झाल्यात, आता पुढील अधिवेशन यावं लागेल, तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन हा निर्णय घेऊ आणि आम्ही यांना वाढीव टप्पा देऊ असं उत्तर दादा या शब्दाला काही ते अर्थ आहे आणि मग असं उत्तर दादा उत्तर येणं अपेक्षित होतं। पण आपण मागे काय केलं हे उत्तर दिलं, त्याचे आम्ही आभार मानतोय। आपण मीटिंग घेतो म्हणला त्याचे आम्ही आभार मानतोय, पण आम्हाला उत्तर अपेक्षित आहे। राज्यातले 60,000 शिक्षक जेव्हा शिक्षण मंत्री काय बोलतायत, काय उत्तर देतो, ह्या जेव्हा उभा महाराष्ट्र पाहतोय तेव्हा नुसती बैठक लावतोय, उत्तर नाही जाणणार सभापती महोदय। त्यामुळे या निमित्तानं माझी मंत्री महोदयाला विनंती आहे की आपण ह्या ज्या 20, 40, 60, 80 आणि 100, 80% पर्यंत अनुदान घेतात त्या शाळांना 20% वाढीव टप्पा आपण कधी देणार आणि त्रुटी पूर्तता केल्यानं जो राहिलेला टप्पा जो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिला होता तो आपण कधी देणार, हे अतिशय माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। आणि तिसरा शेवटचा प्रश्न की आता आपण कबूल केले की शेवटी जे अनुदानाचे निकष केलेत त्याला आमचा विरोध आहे का? नाही, आरक्षण पाळलंच पाहिजे। आरक्षणामध्ये बसणाऱ्या आणि निकषानुसार पात्र झालेल्या शाळांना सुद्धा अनुदान देणं ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, कारण सगळ्या मराठी शाळा आहेत त्या वाचवणं आपली जबाबदारी आहे। त्यामुळे त्याही बाबतीतला निर्णय येणाऱ्या काळात घेतला जाईल का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, खरं म्हणजे त्यांनीच या ठिकाणी नमूद केलं की त्या काळामध्ये जर याची अंमलबजावणी झाली असती तर कदाचित आत्ताच्या घडीला हा विषय शिल्लकच राहिला नसता। परंतु आपण जर बघितलं असेल तर 2023 आणि काळे सर त्याच्या पुढचाही 2025 मध्ये पण निर्णय झालाय ना। हां, तर एवढ्या गतीने आपल्या सरकारने निर्णय केले टप्पा अनुदान देण्याचे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये शेवटी सभापती महोदय आपल्याला ह्या सर्व गोष्टी आर्थिक बाबीशी निगडीत आहेत आणि म्हणून शेवटी सरकारचं बजेट या संदर्भातला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आपल्याला न्यावा लागेल आणि म्हणून आपली जी काही बैठक त्या ठिकाणी होईल त्या बैठकीमध्ये एक अजेंडा आपण तयार करू आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ।